आवाज नाही, स्वराज्याचा पंचप्राण धोक्यात आहे, आवाज नाही. मला तसा साऊंड घ्यायचा, डोळ्यातला पाणी डोळ्यात जिरवायचा, आवाज काढत नव्हता. धावत होते विशालगडाच्या दिशेने. वेळा संपत आला. 300 पावलं, 200 पावलं, 100 पावलं, संपला वेळा. आणि आनंद, खूप आनंद. सुटला रे सुटला, माझा राजा सिद्धीजवळच्या तावडीतून सुटला. सुटला माझा राजा त्या सिद्धीजवळच्या तावडीतून सुटला. पहिली पालखी निघाली विशालगडाच्या दिशेने आणि दुसऱ्या पालखीत बसला प्रति शिवाजी. आणि डोळ्यांनी पालखी उचलली, दिंडी दरवाजा डोळ्यांनी पालखी उचलली, भोई चालू लागले. यांनी पालखी उचलली, भोई चालू लागले. सिद्धीजवळच्या छावणीजवळ थांबले. पालखीचा पडदा बाजूला झाला. आज ते कदम प्रति शिवाजी खाली उतरले आणि सिद्धीजवळ स्तब्ध झाला आणि बोलता झाला, ख्वाब तो नहीं देख रहा हूँ, क्या ये सचमुच ख्वाब शिवाजी है? हाँ हुजूर, ये शिवाजी है. सिद्धीजवळ बोलता झाला, प्रति शिवाजी चालत राहिले. सिद्धीजवळ बोलता झाला, आव शिवाजी राजे. त्याच वेळेस शिवाजी राजे आणि प्रति शिवाजी चालत राहिले. चालता चालता दोन संशय नजरी नळत होत्या शिवाजी राजांवर. कोण कोण? अफजल खानाचा मुलगा फाजल खान पाहत होता, निरखून पाहत होता आणि धावत धावत आला. सिद्धीजवळच्या कानाजवळ आला. सिद्धीजवळच्या कानाला लागला आणि बोलता झाला, हुजूर हुजूर, ये कापर शिवाजी नाही. तसं सिद्धीजवळ म्हणाला, ये कैसे कह सकते हो आप, ये कापर शिवाजी नाही. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा शिवाजी राजे को, मेरे अब्बा जान का कत्ल किया था, अफजल खान का कत्ल किया था इस कापर ने. तब कृष्णाजी भास्कर कुलकर्णी के शमशेर का निशान इसके माथे पर होना चाहिए. ये शिवा है तो देखो. लखलखती शमशेर निघाली. जुलटो बाजूला झाला. कपाळी वाऱ्याची खूण नव्हती. शिवा सापडला. सापासाप वार झाला. रक्ताची चिकंडी. यातनेचा कल्लोळ उफाला गेला रे, यातनेचा कल्लोळ उफाला गेला. सिद्धीजवळ विचारता झाला, काफर कोण है तू? तसा शिवा म्हणाला, छत्रपती शिवाजी राजा आहे मी. पुन्हा वाद झाला. रक्ताची चिळकंडी. यातनेचा कल्लोळ उफाला गेला. सिद्धीजवळ विचारता झाला, सच बता काफर कोण आहे तू? तसा शिवा म्हणाला, अरे सांगितलं ना रे म्या, छत्रपती शिवाजी राजा आहे म्या. त्याच वेळेस एक दोचे धावत आला आणि बोलता झाला, हुजूर अल्लाह, गजब हो गया हुजूर अल्लाह. तसा सिद्धीजवळ म्हणाला, क्या चिल्ला रहा है काफर? तसा तो दोषेत म्हणाला, हुजूर असली शिवा भाग गया. तसा सिद्धीजवळ म्हणाला, असली शिवा भाग गया? फिर ये कौन है? ये हजाम है. हजाम? क्या हजाम? हाँ हुजूर, ये हजाम है. हाँ हुजूर, ये हजाम है. सिद्धीजवळ सपासप वार झाला. सिद्धीजवळ विचारता झाला, आखरी बार पूछ रहा हूँ काफर, सच बता कौन है तू? तसा शिवा म्हणाला, छत्रपती शिवाजी राजा है म्या. सिद्धीजवळ बोलता झाला, ए काफर, तेरे वजह से वो असली शिवा भाग गया. तू जानता है इसका अंजाम? तसा शिवा म्हणाला, नको लागूस नादा. माझा राजा म्हणजे तुला पालापाचोळा वाटलं होय? पालापाचोळा वाटला? वादळ काय वादळ? अरे माझी छाती तुला नाही पाडता आली. माझ्या राजाची पाठ काय देशीला? सोडून दे का? तसं सिद्धीजवळ म्हणाले, ये काफर मौत के सामने खड़ा है, फिर भी इतना गुरूर कौन है तेरा अंदर? तसा शिवा म्हणाला, ओय हरम्या, जरी कापल्या जरी नसा उदाहरण होईन बघूया रक्ताची. रेत कापल्या जरी नसा उदाहरण होईन बघूया रक्ताची. आणि पाडली जरी छाती तर मूर्ती दिसल फक्त माझ्या छत्रपती शिवरायांची. रे मारायचं तर हरम्या मार. आणि लखलखती शमशेर निघाली. कसदशी घुसली. सिद्धीजवळ शिवा काशीदाच्या तळात जशी गेली आत तशीच निघाली बाहेर. रक्त
दिसत राहिलं माझ्या शिवाचं सारं शरीर लाले लाल झालं रे, लाले लाल झालं. शिवा म्हणाला, शिवा कोसळता बोलता झाला मुजरा मुजरा राजा मुजरा. शिवाला कोसळता त्याच्या बायकोचे शब्द आठवले. कारभारणी तू म्हणायचीस ना ग मला राजांच्या भेटीला घेऊन जा म्हणून, आणि तेव्हा मला सोन्याच्या बांगड्या काढशाल. हे कारभारणी बघ आज तुझ्या या शिवाच्या जीवाचं सोनं झालं ग, जीवाचं सोनं झालं. शिवा कोसळला, शिवाचे ओठ आले, डोळे लवलवले, श्वास फुलला आणि शिवाच्या श्वासानं रक्ताचा बुडबुडा उंच हवेत उडाला. आणि शिवा बोलता झाला, अरे जाऊन सांगा रे माझ्या राजासनी, म्हणावं तुमचा शिवा गेला, मातीत मेला, नुसता मातीत नाही मेला तर या मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे होते काही कावळे, पण मातीसाठी मरणारे होते फक्त माझ्या छत्रपती शिवरायांचेच मावळे. हे सांगत गेला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हा राज महादेव.